नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रातून जाऊन जवळजवळ आता 14-15 महिने होत आलेले आहेत आणि नंतर आता 4-5 महिने पण राष्ट्रवादीचा एक गट अजित पवारांचा, तो पण जवळजवळ 40 आमदारांचा गट सरकारमध्ये सामील होऊन 3-4 महिने झालेत. म्हणजे 1 जूनच्या सुमारास आता हा अजितदादांचा गट पण सरकारमध्ये सामील झाला. तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर जवळजवळ 4-5 महिने आता होत आलेले आहेत आणि सातत्याने अजित पवारांचं सरकारमध्ये समन्वय नाही. सरकारमध्ये कुठल्या बैठकांमध्ये अजित पवार एखाद्या 2 बैठकांमध्ये दिसतात, एखाद्या 2 बैठकांमध्ये दिसत नाही. आणि अजित पवार 2दा एकतर आजारी झाले, काही महत्त्वाच्या ठिकाणी कार्यक्रमांना सुद्धा अजित पवार दिसले नाही आणि काही ठिकाणी बाकी अजित पवार स्वतः मग दिल्लीला असेल किंवा आता दिवाळीच्या पिरियडमध्ये पुण्यामध्ये प्रतापराव पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी असेल किंवा गोविंद बागेत असेल, या अशा ठिकाणी अजित पवार आलेले दिसले. कौटुंबिक ठिकाणी अजित पवारांनी आपली उपस्थिती दाखवली. कारण राजकारण बाजूला आणि कुटुंब बाजूला, ही तर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. या गोष्टी नेहमीच जपल्या पाहिजे, हे सर्वसामान्य माणसाचं ध्येय असतं. आणि राजकारणात कुणी काय करावं, कुणी काय करू नये, हा जो ज्याच्या त्याचा स्वतंत्र पक्ष असतो किंवा ज्याचे त्याचे स्वतंत्र विचार असू शकतात. त्यामुळे राजकारणात आणि कुटुंबातील जे काही प्रेम आहे, वात्सल्य आहे, की इतक्या दिवस कौटुंबिक काही परिवार असतो, त्याच्यामध्ये अनेक पैलू असतात. कुटुंबामध्ये इतकं मोठं कुटुंब इतक्या दिवस एकत्र चालवलं, एकमेकांचं आदरभाव असतो. त्यामुळं अशा गोष्टी राजकीय संबंधाशी जोडल्या जात नाही, तो व्यवहार आहे. पण आता अजितदादांच्या बाबतीत असे की अजितदादांच्या सुरुवातीला जेव्हा अजितदादांचा गट सरकारमध्ये सामील झाला, त्यावेळेस फक्त 9 लोक अजितदादांबरोबर शपथ घेतली आणि बहुसंख्य आमदार अजितदादांबरोबर आहे असं चित्र उभं करण्याचं काम अजितदादा आणि प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे यांनी केलं. पण आजपर्यंत स्पष्ट झालं नाही की अजितदादांबरोबर किती आमदार आहेत, कोणते अजितदादांचे आमदार आहेत किंवा कोणते शरद पवार साहेबांच्याकडे असलेले आमदार आहे. म्हणजे सुप्रिया गटाकडे जे आमदार आहेत त्यांची संख्या आजही समजली नाही किंवा अजितदादांची संख्या आजही समजली नाही. फक्त माध्यमांमध्ये असं समजतं की हे अजितदादांचे आमदार, ते सुप्रियाताईंचे आमदार, किंवा विधानसभेमध्ये जेव्हा यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा विषय आला किंवा यांना मंत्रिमंडळात मंत्र्यांची शपथविधी झाला किंवा बहुमताची कोणी मागणी केली नाही किंवा संख्या ती मोजण्यात आली नाही, डोकी मोजली नाही, किंवा राष्ट्रवादीच्या सुप्रिया गटाला कुठल्या खुर्च्या किंवा अजितदादांच्या गटाला कुठल्या खुर्च्या, सभागृहामध्ये असा काही विषय आला नाही. त्यावेळेस बहुतांशी आमदार गैरहजर राहिले. त्यामुळं हे सगळं डोके मोजण्यामध्ये
जे समजण्यामध्ये किंवा सरकारला समजण्यामध्ये किंवा लोकांना पत्रकारांना समजण्यामध्ये आजही कुठंतरी कमी पडते असंच वाटतं. आणि आज जे शरद पवार गट न्यायालयात जाणार नाही, कायदेशीर कारवाई करणार नाही, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, असे जे काही शरद पवारांकडून जे बोलले गेलं सुरुवातीच्या काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये शरद पवार गट न्यायालयात पण गेला आणि निवडणूक आयोगात पण गेला, पक्षाच्या चिन्हावरही बी दावा केला, नंतर पक्षाच्या नावावरही दावा केला किंवा या लोकांचं सभासदत्व किंवा आमदारकी जावी याच्यासाठी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल आहे. त्यामुळं जसं उबाटा सेनेचं आणि शिंदे गटाचा जो काही वाद 16 आमदारांचा सुप्रीम कोर्टामध्ये काही दिवस त्याची सुनावणी सुरू झाली, नंतर त्या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांची जे काही अपात्रता पात्रता जो काही वाद आहे तो विधानसभेच्या अध्यक्षांकडे पाठवलेला आहे. त्यावर 31 डिसेंबरपर्यंत विधानसभेच्या अध्यक्षांनी सुनावणी करायची आहे आणि त्यानंतर काय जो असेल तो निकाल, पात्रता असेल तर पात्र, अपात्रता असेल तर अपात्रता असा निकाल द्यायचा आहे. तो सगळा निकाल विधानसभेच्या अध्यक्षांच्या विवेकावर, पेपर्सवर किंवा त्यांनी घेतलेल्या सुनावणीवर अवलंबून राहील. अशा प्रकारची टांगती तलवार आज ह्या समजा जे काही अजितदादांच्या बरोबर असलेले जे काही आमदार आहेत त्यांच्यावर पण लटकलेली आहे. त्यामुळं अजित पवारांना सुद्धा या सगळ्या गोष्टीची भीती आहे की आपल्या बरोबर आलेले जे काही आमदार आहेत यांचं भविष्य सुद्धा दावणीला लागलेले. उद्या समजा निकाल काय शिंदेच्या बाजूने लागतोय की उबाटा सेनेच्या बाजूने लागतोय, हा निकाल अजून लागायचा आहे आणि आपली अवस्था तीच आहे. आपल्या बी बाजूने निकाल लागतोय की शरद पवार साहेबांच्या बाजूने निकाल लागतोय, हे सुद्धा अजून गुलदस्त्यात आहे. आणि याच्यामध्ये असे जेव्हा हे लोक पात्र होतील किंवा अपात्र होतील, समजा अपात्र झाले तर या लोकांना 6 वर्षासाठी निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. जे आपल्या बरोबर आलेल्या लोकांचं 6 वर्षासाठी नुकसान होणार आहे किंवा होऊ शकतं, या गोष्टी सुद्धा गांभीर्याने पाहिल्या जातात. त्यामुळं जसं या 16 आमदारांच्या बाबतीतला प्रश्न आहे तसाच इकडे जवळजवळ 40 आमदारांच्या बाबतीतला अजित पवारांच्या समोर उभा ठेवलेला हा प्रश्न आहे. आपल्या भरोश्यावर, आपल्यावर अवलंबून असलेले किंवा आपल्यावर विश्वास ठेवून आलेल्या लोकांनी आपल्यासाठी जेव्हा पक्षातून शरद पवार साहेबांच्या या मोठ्या राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तर त्यावेळेस जर त्या लोकांची आमदारकी गेली आणि या अशा लोकांना 6 वर्षासाठी जर निवडणूक आयोगाने किंवा विधानसभेच्या या निकालावर, विधानसभेच्या अध्यक्षांच्या निकालावर जर यांना 6 वर्षाचं निवडणूक बॅन झाली तर फार मोठं नुकसान होऊ शकतं आणि अजितदादांवर परत कोणी भरोसा करील की नाही अशी परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते. म्हणजे आपल्यामुळं कोणाचं तरी करिअर कायमचं खलास होऊ शकतं, या गोष्टीचा सुद्धा विचार लोक करतात. त्यामुळं अजित पवार नेहमी तणावात असतात, टेन्शनमध्ये असतात. स्वतःचं करिअर, दुसऱ्यांचं करिअर
अनेक विधानसभेच्या आमदारांचं करिअर, उद्या त्यांना तिकीट मिळेल नाही मिळेल, उद्या ते निवडून येतील नाही निवडून येतील, हा सगळा प्रश्न सुद्धा डोक्यामध्ये अजित पवारांच्या असतो. कारण जसं शरद पवार साहेबांनी ही राष्ट्रवादी काढली, राष्ट्रवादीला त्यांच्या टोटल करिअरमध्ये राज्यामध्ये मला वाटतं 74 सीटाच्या वर, 74 आमदारच्या वर आमदार निवडून आणता आले नाही. आणि राज्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी 145 आमदार लागतात, किंवा एक हाती सत्ता शरद पवार साहेबांना राज्यात स्वतःची सत्ता, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री किंवा पूर्ण बहुमतात राष्ट्रवादीचं महाराष्ट्रात सरकार शरद पवारांना कधी निवडून आणता आलं नाही. आणि मला वाटतं 9 खासदार एकदा राष्ट्रवादीचे होते, त्याच्यानंतर 4 खासदारच्या वर सुद्धा हा पक्ष गेला नाही. आणि शरद पवार आजही जवळजवळ 50 वर्षाचं 5 दशकाचं राजकारण या महाराष्ट्रात त्यांचं करून झाले. शरद पवार साहेबांकडून सुद्धा महाराष्ट्राच्या लोकांनी, महाराष्ट्राच्या जनतेने या देशाचे पंतप्रधान शरद पवार व्हावे अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली होती. प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकाला शरद पवार या देशाचे पंतप्रधान होतील असं प्रत्येक नागरिकाला अपेक्षा होती. कारण शरद पवारांमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता होती. शरद पवारांचे देशाविषयी विचार, शरद पवारांचे शेतीविषयी विचार, या सगळ्या गोष्टी पाहिल्या किंवा त्यांचं राजकारण पाहिलं. अतिशय कमी 11 वर्षाच्या करिअरमध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अनेक केंद्रीय मंत्री सुद्धा ते राहिले. या राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री झाले, केंद्रीय कृषी मंत्री होते, संरक्षण मंत्री होते. पण देशाचे पंतप्रधान ते झाले नाही. त्यामुळं ते कायमस्वरूपी या देशाचे भावी पंतप्रधान म्हणून ओळखले जातात. आणि तशीच काही परिस्थिती अजित पवारांच्या बाबतीत होते का? कारण जर असा काही फटका बसला आणि जर अजित पवारांच्या या आमदारांवर गदा कोसळली, अजित पवारांचे आमदार जर हे उद्या बाद झाले, अपात्र झाले, तर अजित पवारांवर विश्वास ठेवणं अवघड जाईल. आणि जी काही परिस्थिती आज उद्या विधानसभेच्या 2024 मध्ये येणाऱ्या निवडणुका ह्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंच्याच नेतृत्वात लढवल्या जाणार आहे, महायुतीच्या. आणि मग अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले, त्यांना पण स्वतःला या राज्याचं मुख्यमंत्री व्हायचंय. आणि मग जर मुख्यमंत्री होण्यासाठी किंवा राज्याच्या विकासासाठी, जनतेच्या विकासासाठी किंवा आपल्याबरोबर असलेल्या आमदारांना निधी मिळवून देण्यासाठी, किंवा निधी नसला तर आमदारक्या लढवणं किंवा लोकांमध्ये जाणं अवघड जातं. त्यामुळं हा जो त्यांनी काही निर्णय घेतला किंवा नरेंद्र मोदींचा नेतृत्व त्यांना काही आवडलं, याच्यामुळं ते जे काही महायुतीत आले. पण ते इतकंही सोपं नाही. शरद पवारांसारखं, जसं शरद पवार या देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाही, तशी परिस्थिती अजित पवारांवर जर आली, न घाट का न घर का अशी परिस्थिती अजित पवारांची सुद्धा होऊ शकते. शिवाय अजित पवारांच्या नाराजा, अजित पवारांचं एकंदरीत वागणूक किंवा रुसणं
फुगणं, गैरहजर राहणं, यातून या मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्यातला काही ताळमेळ असा काही खास जुळलेला दिसत नाही. त्यामुळं कदाचित अजित पवार या सगळ्या गोष्टी अजित पवारांना माहिती आहे. सगळ्या गोष्टी अजित पवार सुद्धा ज्ञात आहे. पण ज्या काही इच्छा आकांक्षा असतात त्या सर्वांच्याच पूर्ण होतात असंही नाही. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. पण अजित पवारांना सुद्धा भावी मुख्यमंत्री होण्याचा धोका संभवतो. जसं शरद पवार हे कायमस्वरूपी आपल्याकडं भावी पंतप्रधान म्हणून ओळखले जातात, तसंच अजित पवारांना या राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून ओळख मिळेल का, किंवा तसं होईल का, तसं होऊ नये असं पण आपल्याला वाटतं. या सगळ्या गोष्टीचा येणाऱ्या काळामध्ये काही गोष्टी स्पष्ट होतील. अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी आपली पण अपेक्षा आहे. पण काळाच्या ओघामध्ये काय दडले ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला काही माहीत नसतात. येणाऱ्या काळामध्ये अनेक गोष्टी स्पष्ट होतील. तुर्तच आपण थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.